सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे जे वेड मजला लागले तुझलाही ते लागेल का, असं म्हणत गाणं, नाटक, लोकसंगीत, संगीत दिग्दर्शन अशा अनेकविध क्षेत्रात झपाटून वेड्यासारखं काम करणारा अवलिया कलाकार म्हणजे डी. अशोक हांडे. पुण्याजवळच्या उंब्रजमध्ये अशोक हांडे यांचा जन्म झाला. घरात आणि गावात वारकरी वातावरण होतं. भजन, कीर्तन, भारूड. आई आणि आजी घरी जात्यावरच्या ओव्या म्हणत. त्यातून कुटुंबाकडे पारंपरिक लळीत या प्रकाराचा वारसा होता. माहोल असा होता की एका जातिवंत कलाकाराला त्याच्या घडण्याचा हिस्सा मिळायलाच हवा होता. त्या वातावरणाचे आणि या कलाकाराचे हे परस्पर पूरक सूर जुळले आणि दिवसा वर्षागणिक हे रेशीम बंध घट्टच होत राहिले. रुपारेल महाविद्यालयात शिकत असतानाच पुढे उभ्या केलेल्या मनोरंजनाच्या आनंददायी प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये भाग घेणं असो की गायन स्पर्धांमधली बक्षिसं असो, पुढच्या वाटचालीवर शिक्कामोर्तब झालं ते इथेच, रुपारेल कॉलेजमध्ये. 1978 साली कॉलेजमध्ये असतानाच पसायदान ते कसाईदान या कार्यक्रमाचं लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण अशोक हांडे यांनी केलं आणि पुढे प्रचंड गाजलेला, लोकप्रिय झालेला मंगलगाणी दंगलगाणी हा कार्यक्रम याचंच नवं रूपडं होतं. मंगलगाणी दंगलगाणीचे पुढे असंख्य प्रयोग झाले, असंख्य. आणि मंगलगाणी दंगलगाणी सारख्याच सर्जनाच्या मुशीतून घडलेले असंख्य माणिक मोती रसिक प्रेक्षकांना बघायला मिळाले. ते गाणे सुहाने, आजादी 50, दंगामस्ती, स्वागत, स्वरलक्ष्मी, आदरांजली, आनंदयात्री, गंगा जमुना, आय लव्ह इंडिया, अमृतलता, मराठी बाणा अशा असंख्य असंख्य कार्यक्रमातून थोडक्यात जे वेड मजला लागले तुझलाही ते लागेल का, जे वेड अशोक हांडे रंगमंचावर घेऊन आले, प्रेक्षकांनाही ते वेड लागलं. मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत दस्तूरखुद्द अशोक हांडे आज आपल्या भेटीला आले आहेत. आज हा पहिला भाग. श्री गणराय, श्री गणराय, श्री गणराय, श्री गणराय, श्री गणराय, श्री गणराय. श्री गणराय नर्तन करी आम्ही चौरंगचे भजन करी. 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 भजन करी, भजन करी आम्ही चौरंगचे भजन करी. भजन करी, भजन करी आम्ही चौरंगचे भजन करी. वाजे मृदुंग चढे चिरंग, वाजे मृदुंग चढे चिरंग. त्रिलोकदंग हो त्रिलोकदंग, त्रिलोकदंग हो त्रिलोकदंग, त्रिलोकदंग हो
त्रिलोकदंग त्रिलोकदंग हो त्रिलोकदंग त्रिलोकदंग हो त्रिलोकदंग त्रिलोकदंग हो त्रिलोकदंग त्रिलोकदंग हो त्रिलोकदंग त्रिलोकदंग हो त्रिलोकदंग 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 देवी सरस्वती येती या संग देवी सरस्वती येती या संग देवी शारदा येती या संग देवी शारदा येती या संग त्रिलोकदंग हो त्रिलोकदंग त्रिलोकदंग हो त्रिलोकदंग त्रिलोकदंग हो त्रिलोकदंग त्रिलोकदंग हो त्रिलोकदंग 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 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया वाह, क्या बात है, क्या बात है. नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत. म्हणजे खरं तर त्यांची ओळख करून द्यायची अजिबात गरज नाही आहे. नाम ही काफी असं म्हणतो ना, असं व्यक्तिमत्व, एक अष्टपैलू कलावंत, अर्थातच अशोकजी हंडे. नमस्कार. अशोकदादा, आमच्या या मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तुमच्या साथीदारांचंही स्वागत करतो. मला असं विचारायचं आहे की असं म्हणतात की खूप मोठे कलावंत लहानपणी म्हणजे घरातून पळून गेले होते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी वयाच्या 12व्या वर्षी पळून गेले. किंवा संगीतकार जयदेव, असं म्हणतात ते वयाच्या 15व्या वर्षी पंजाब प्रांत सोडून मुंबईत आले. तर मला अगदी खरं सांगायचं, आपण मोठेपणी एक अष्टपैलू कलावंत होणार आहोत हे तुम्हाला बालपणी कळलं होतं म्हणून तुम्ही घरातून पळून गेलात, की घरातून पळून गेल्यावर तो मुलगा मोठेपणी मोठा कलावंत होतो हे तुम्हाला माहिती होतं म्हणून तुम्ही पळून गेलात? नाही, असं नाही आहे. मी जे पळून गेलो होतो घरातून, हां, तू चांगला गृहपाठ करून आलायस की मी पळून जरूर गेलो होतो, हां. पण त्याचं कारण मी नापास झालो होतो. म्हणजे म्हणजे मी SSC झाल्यानंतर फर्स्ट इयर सायन्सला गेलो, चांगले मार्क्स असल्यामुळे SSCला, हां, मग सायन्सला जायचं, त्यामुळे सायन्सला गेलो. पण सायन्सला माझं मन रमत नव्हतं. अच्छा. म्हणजे दिवसभर ते प्रॅक्टिकल ट्युटोरियल्स आणि सगळं लेक्चर अटेंड करता करता मला ते फार कठीण वाटत होतं. मला बाकी काही ॲक्टिव्हिटीज करता येत नव्हत्या, कारण शाळेमध्ये मी नाटक असो, गाणं असो, हे सतत करत होतो. लहानपणापासूनच गाणं करत होतो. म्हणजे मी 5वी 6वी 5वीत मला वाटतं होतो, त्यावेळी आमच्या निवृत्ती दादा, म्हणजे आमचा मोठा चुलत भाऊ, अच्छा, त्यांनी मिलन कला झंकार नावाचा एक कार्यक्रम काढला होता. बर. आणि त्याच्यामध्ये मी ए भाई जरा देख के चलो, आगे भी नहीं पीछे भी, बाएं भी नहीं दाएं भी, ऊपर भी नहीं नीचे भी, ए भाई, हे गाणं म्हणायचो. आणि पैसे पडायचे, 1 पैसे 2 पैसे. ते पैसे माझ्या काय वाट्याला आले नाहीत, ते निवृत्ती दादा घेऊन जायचे. पण मला त्या टाळ्यांमुळे म्हणा किंवा त्या कौतुकामुळे म्हणा, माझ्यातला कलाकार अधिक घडत असेल. आमची आई ही अतिशय चांगली जात्यावरची गाणी म्हणायची. अच्छा. विठ्ठल माझा भाऊ ग, ओवी त्याची गाईन, पंढरीसी जाईन, साजणे बाई. क्या बात आहे. सुंदर गाणी म्हणायची. म्हणजे इतकं नुगड घेतलं, घडी रुतली त्याची पोटा, लुगड घेतलं, घडी रुतली त्याची पोटा, सांगली साताऱ्याचा दर खोटा आणि मुंबईचा रंग खोटा. म्हणजे ते त्याच्यातून ते मग अशोक बाळाला माझ्या काय ते कौतुक, तिच्या मांडीवर झोपलंय मी, ती जात्यावरती दळते, ते गावचं जे चित्र होतं ना,
ते मला असं वाटतं संगीताचं पहिलं बाळकडू होतं. म्हणजे आमचा मामा मोठा धरायचा, मोठा हाकायचा. आता मोठा हाकायचा हे सुद्धा लोकांना माहीत नाही आहे, परंतु मोठ्याने पाणी भरायचं आणि त्याच्यामध्ये चावण बैल असं ते सुंदर त्याच्यामध्ये असं सूर लावायचा. मग त्या चाकाचा जो कुयांग 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 तो षड्ज ते आता कळते आम्हाला. अशा परिस्थितीतून मी गावात भजनं व्हायची. नेसले ग बाई चंद्रकळा ठिपक्याची, नेसले ग बाई चंद्रकळा ठिपक्याची, बाई ठिपक्याची बाई ठिपक्याची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची. नेसले ग बाई मैत्र से हे शब्द सुरांचे. गावी आमच्या घरामध्ये ललिताची परंपरा होती. अच्छा. ललित म्हणजे गोविंदा रामा हो गोपाळा रामाजी, गोविंदा रामा हो गोपाळा रामाजी, असं ते चालून ते त्याच्यामध्ये आता जे आपण मराठी बाणामध्ये वैदिणीचं पात्र बघतो ते आमच्या ललितातलं आहे. हो. अच्छा. ते आमचे आजोबा आणि बाळूमामा करायचे, मग आमचे चुलते आणि बाळूमामा करायला लागले. बाळूमामा त्या वैदिणीचं पात्र करायचे. तर घरामध्ये सगळं देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असा हरिपाठ दररोज होत असे. आणि माझे वडील पेटीवरती फार छान भजनं म्हणायचे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वामुखी सर्वेश्वर ज्ञानोबा माझा, सर्वामुखी सर्वेश्वर ज्ञानोबा माझा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. आम्ही गावावरनं मग रंगारी बदक चाळीत आलो. तिथे आमच्या बाजूच्याच खोलीमध्ये, आता रंगारी बदक चाळीत आमची खोली म्हणजे 10x10, 10x10ची जरी आमची खोली असली त्याच्यामध्ये आम्ही 10 जणांचं कुटुंब आमचं होतं. परंतु मला असं वाटतं की त्या रंगारी चाळीमध्ये आमच्या 40-60 खोल्या होत्या. त्या 60 खोल्या आमच्याच होत्या. म्हणजे 10x10 आमचं नव्हतं, आमचं म्हणजे 10x60 एवढं क्षेत्रफळ होतं आमचं. आमचं श्रीमंती कशी होती तर बाजूला चैतन्य महाराज प्रसादिक भजन मंडळीचा विजय असं सुरू व्हायचं. आणि तिथे मग ते सखारामबुवा पानसरे आणि ती सगळी मंडळी वारकरी भजन आणि भारुड असे प्रकार करायचे. त्या मला आठवत आहे ते सखारामबुवा, कोंडू कोंडू धरिला जीव, कोंडू कोंडू धरिला जीव, कोंडू कोंडू धरिला जीव, असं म्हणजे ये हृदयचे त्या विठ्ठलाच्या हृदयापर्यंत पोचण्याची त्यांची जी मानसिकता मला दिसायची. त्या कोंडू कोंडू जणू को यांचा श्वास कोंडला आणि आता विठ्ठलाच्या दारी चालले आहेत. ते इतकं सुंदर त्याच्यामध्ये भजनामध्ये आमचे पानसरे मामा जे होते ते इतके सुंदर दिसायचे.
आणि ते स्त्री पात्र करायचे. रडताना राहीना ग रडताना राहीना, रडताना राहीना ग रडताना राहीना, रडताना राहीना, रडताना राही रडताना राहीना ग रडताना राहीना. प्रत्यक्ष एकनाथांचं भारुड. नाना परी समजावी ते, खाया माग खाया देते. अगं पण त्याला काय बिस्कुट बिस्कुट दिलं का नाही? अगं सगळं दिलं पण तरी सुद्धा रडताना राहीना ग रडताना राहीना, रडताना राहीना ग रडताना राहीना, रडताना राहीना, रडताना राहीना. मग अशा पद्धतीने हळूहळू त्याला सगळं देऊन सुद्धा तो रडत नाहीये. परंतु त्याला ज्यावेळी हरिनामाचं कीर्तन सांगितलं, हरिनामाचा बुक्का लावला, त्यावेळी तो रडताना राहिला. समजलं की नाही? तर त्या काळामध्ये मग मी भारुडात काम करायला लागलो. मग भारुडात पहिल्यांदा मी कृष्णाची भूमिका करायला लागलो. त्याच्यामध्ये ते चक्र हातात घेऊन त्याच्यावरती नाचायचं फक्त. मग म्हणजे त्या राधेची भूमिका करायला लागलो. मग त्याच्यामध्ये एकदा कंसाची त्याचे नोकर दाखवले. आणि ते कॉमेडी पण त्याच्यात असतं ना. तर त्या कंसाला आठवा 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 म्हणून त्यांनी जो चाबूक मारला तो माझ्या पाठीवर बसला. तो पाठीवर बसल्यावरती आमची आई धावत आली आणि त्यांना शिव्या घालून मला परत काय भारुडात तिने पाठवलं नाही. परंतु तो आसूड जो आहे तो पाठीवर जसा उठला तसा तो हृदयात सुद्धा सामावला. आणि त्या आसूडानेच कुठेतरी एक घडवण्याची प्रक्रिया असते. लहानपणापासून मी कलाकार होतो आणि कलाकार होतोच. त्यामुळे मी सतत आता पिकनिकला गेलो की हे जे सायन आहे तुम्ही गाणं ऐकताना हे माझं पिकनिकचं गाणं आहे. नाही ते गाणं आपण म्हणजे ऐकणारच आहोत. पण तुम्ही घरातून पळून गेला तो मुद्दा जरा बाजूला. पळून गेला म्हणजे फर्स्ट इयर सायन्सला मी नापास झालो. हा, आता एवढा हुशार मुलगा नापास झाला म्हणजे काहीतरी वाईट संगतीला गेला. मी यांच्यावर असायच त्यावेळेला. तर ते असं काहीतरी त्यांना वाटलं आणि सगळेजण मला ताने द्यायला लागले. अच्छा. आणि मी खूप फ्रस्ट्रेट झालो. म्हणजे मला खूप म्हणजे असं पांघरून घेऊन मी आतल्या आत झोपायचो, रडायचो. आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये मी घरातून पळून गेलो. आता काय तुटपुंजे पैसे खिशात होते ते घेऊन गेलो आणि पुण्याला गेलो. अच्छा. पुण्याला पैसे संपले. तर राहायचं कुठे, खायचं काय? तेवढ्यात तिकडे ढोबा रखुमाय ढोबा रखुमाय ढोबा रखुमाय ढोबा रखुमाय जय ढोबा रखुमाय जय जय ढोबा रखुमाय जय जय ढोबा रखुमाय. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. ह्या सगळ्या जो कल्लोळ तिथे चाललेला होता त्या कल्लोळाने माझं लक्ष वेधलं आणि मी त्या गर्दीत सामावून गेलो. आणि मग त्या पालखी निघालेली होती. अच्छा. वारी म्हणजे वारी पंढरपूरची. आणि मग मी त्या तल्लीनतेमध्ये, त्या कैफात, त्या रागात आणि काय माहिती मला, मी संपूर्ण वारी ती केली आणि मग पंढरीला पोहोचलो. बर. तर पंढरीला म्हणजे मला तिथे एक दिव्यत्वाची साक्ष मिळाली. वाखरी म्हणून गाव आहे. हो. म्हणजे धावा सुरू होतो त्याच्या आधी वाखरीला सगळी रिंगणं येतात. बरोबर. त्याच्यामध्ये प्रत्येक जण आपापला परफॉर्मन्स कुठे कुठे परफॉर्मन्स करत असतात. तिकडे गोल चक्र मांडलाय, तिकडे प्रेक्षक बघतायत. आणि मग त्याच्यामध्ये त्या भजनांमध्ये ती गंमत, सगळी भजनं चालू असतात, गवळणी चालू असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काय म्हणजे आमगाव धारगाव तळेगाव पारगाव, आमगाव धारगाव तळेगाव पारगाव, खळाळाम खळाळाम खम, डिपांक डिपांक ढम, आमगाव धारगाव पळेगाव पारगाव, आमगाव धारगाव तळेगाव पारगाव. तो म्हातारा मला अजून आठवतोय. अरे ती जी ताकद, आपण हल्ली त्याला एनर्जी म्हणतो, ते सगळं या विठ्ठलाच्या भक्तीतून मिळतं. आणि मग तो धावा सुरू झाला. मग ते सगळे धावत गेले आणि आम्ही सगळे देवळापर्यंत पोचलो. माझं एकच भाग्य की मी देवळापर्यंत पोचलो आणि आत गेलो, मला कोणी अडवलंच नाही. पण नंतर मी आल्यानंतर मला माझा काका शोधत आला. बर. तो पंढरपूरला शोधत आले, सगळे पोलीस कंप्लेंट वगैरे झाली, शोधत आला आणि तिथे मी त्याला सापडलो. आता त्याला बघितल्यावरती मी एकदम घाबरलो. म्हणजे मला आता घरी परत जायचं होतं खरं म्हणजे. आणि त्याचबरोबर आता मी म्हटलं काय शिक्षा होते. काकाने सांगितलं काय घाबरू नको, हे बघ तू पळून गेलास पण देवाच्या दारी आलास ना, हेच तुझं पुण्य. आणि ते पुण्य घेऊन मी पुढे निघालो. मला असं वाटतं पुण्य आपल्या पिढीला मागच्या पिढीचं पुण्य मिळत असतं. गावी धरण झालं, कुकडी नदीवरती धरण,
तुमचं गाव म्हणजे तुम्ही उमरज. अच्छा. उमरज गाव हां जुन्नर तालुक्यातलं. बरं. आणि कोकणी नदीवरती धरण होणार म्हणून सगळे भयभीत झाले सगळे. अच्छा. आणि मग डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करायचं सुरू केलं. बरं. त्यावेळी आमचे आजोबा काय म्हणायचे, अरे बाबा धरण होऊ द्या, हं. धरण झालं तर लोकांना पाणी मिळेल, आपल्या थोड्याशा जमिनी जातील पण लोकांना पाणी मिळेल, पाण्या इतकं पुण्य नाही रे बाबा. मग ते गावातले सगळे आंदोलन करते, नदबाबाला येड्यात काढायचे. अरे या नदबाबाला येड लागले काय, तो आता तो म्हणतो बघा सरकार म्हणजे काय माहिती आहे का, सरकार म्हणजे दगडाची भिंत आहे, त्याच्यावर तुम्ही डोकं आपटलं ना डोकं फुटल पण भिंत फुटणार नाही. असं ते समजावून सांगायचे. पण शेवटी ते काय ऐकायचे नाही. त्यामुळे नदबाबा खूप प्रसिद्ध झाले, म्हणजे गावात ते अप्रिय झाले सगळ्यांना. पण शेवटी माननीय यशवंतराव चव्हाण यांनी त्याचं उद्घाटन केलं. त्या उद्घाटनाला सुद्धा निदर्शनं होऊन त्यांचं ताट उधळलं गेलं. आणि गो बॅक यशवंतराव चव्हाण आपण जसे म्हणतो काळे जेल, ते ताट उधळलं गेलं आणि यशवंतराव परत गेले. आणि सगळ्या लोकांची धरपकड झाली. अच्छा. सगळ्या लोकांना जेलमध्ये पाठवलं. आमच्या गावातले निम्मे लोक जेलमध्ये होते. तर ते यशवंतरावांनी नंतर निरोप पाठवला, सगळ्यांना जेलमधनं पाठवून दिलं घरी. आणि म्हणाले कोणावर ज्याचं जळतं त्यालाच कळतं, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. यांनी आंदोलन काही स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं नाही, त्यांना सोडून द्या. आणि महाराष्ट्राचं पुरोगामित्व, महाराष्ट्रामध्ये पुनर्विकासाचा कायदा हा यशवंतराव चव्हाणांनी त्या आमच्या आंदोलनामुळे केला. आम्ही आंदोलन करून सुद्धा केला, हा त्यांचा मोठेपणा. अशा प्रकारे एक एक गोष्ट जर बघत गेलो आपण तर या आपल्या याच्यामधून शहाणपण. म्हणजे आता बघा पूर्वी काही शाळा नव्हत्या, काय जे काय थोडेफार संस्कृत शिकणारे लोक होते, शिकायला कोणीच जात नव्हतं, सगळे अडाणी होते, अंगठाछाप होते. पण येडे होते का? नाही. ते सुज्ञ होते, सुजान होते, विचारी होते. कशामुळे आलं हे? आपल्या या लोककलांमुळे आलं. अशोदा एक प्रश्न विचारायचा. आत्ता मगापासून तुम्ही जे सगळं वेगवेगळं ऐकवत आहे यामध्ये मला 2 गोष्टी अगदी प्रकर्षाने जाणवल्या. त्या म्हणजे तुमच्या रक्तात अभिनय आहे आणि तुमच्याकडे भाषेवर प्रभुत्व आहे. म्हणजे आता तुम्ही जुन्नरचे, म्हणजे तिकडची भाषा ती तुमच्या काय म्हणू आपण रक्तातच आहे. पण तुम्ही प्रमाण मराठी भाषा तितकीच चांगली बोलता. म्हणजे पोटफोड्या जो आपल्याला बाबूजींनी शिकवला तो तुम्ही व्यवस्थित बोलता. जोडाक्षर तुम्ही अगदी व्यवस्थित हे करता. ते भाषेचे संस्कार तुमच्यावर कसे झाले? का ह्या तुमच्या आंब्याच्या व्यवसायामुळे झाले? नाही, बऱ्याच गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. भाषेचे संस्कार म्हणजे कसं आहे की आपण समजा स्वित्झर्लंडमध्ये राहिलो असतो तर स्वित्झर्लंडची भाषा बोललो असतो, इंग्लंडमध्ये राहिलो असतो तर इंग्लंडचं इंग्लिश बोललो असतो, अमेरिकेत राहिलो तर अमेरिकन इंग्लिश बोललो असतो. तसंच आम्ही सगळे कामगार वस्तीमध्ये राहणारी मंडळी, त्यामुळे आम्हाला पाणी म्हणता येत नव्हतं. अच्छा. मी 7वी पास झालो आणि 8वीला चिकित्सक शाळेत गेलो. ती शाळा जरा सगळी ब्राह्मणांची होती. आणि तिथे आणि पाणी तांदळाच्या गोणी असं मला चिडवायला लागले लोक. कारण मला पाणी म्हणतात हे माहितीच नव्हतं. न बाणाचा तोपर्यंत कधी आयुष्यात आलाच नव्हता. पण तो बाण जिव्हारी लागला आणि मी पाणी शिकायला लागलो. मग मला आमचे बापट, जोशी, बर्वे, भिडे हे 4 माझे मित्र मला आठवतात आता, की ते माझ्यावरती जसं एखाद्यावरती, म्हणजे तुम्हाला पाणिनीची गोष्ट सांगतो की पाणिनी नावाचा एक विद्यार्थी एका आश्रमात होता आणि त्याला प्रचंड म्हणजे म्हणून त्याला खूप निर्भसना व्हायची, हिणवलं जायचं. म्हणून तो शेवटी फ्रस्ट्रेट होऊन आत्महत्या करायला गेला. आणि आत्महत्या करायला गेला तो विहिरीजवळ गेला. विहिरीतून तो डोकावून बघत असताना त्याला असं दिसलं की तिथे दगडावरती रशीने, म्हणजे दोरी जी असते पाणी काढायची, त्याच्यामुळे असे बरोबर वळ उठलेले आहेत. मग त्याने विचार केला की जर दगडावरती ह्या दोरी सतत घासल्यामुळे जर वळ उठले जातात तर मी जर अभ्यास केला तर काहीतरी होईल. आणि पाणिनीने त्याप्रमाणे प्रचंड अभ्यास केला, इतका प्रकांड पंडित झाला की संस्कृतचं व्याकरण पाणिनीने लिहिलं. क्या बात आहे. त्याप्रमाणे मी मग पाणी पाणी पाणी, अरे पाला नको करू, पाला पा तसंच ठेव, नी कर, असं करता 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 मी शास्त्रशुद्ध, म्हणजे ज्याला आपण प्रमाण मराठी भाषा शिकायला लागलो, ती शिकतच होतो. गंमत अशी आहे की माझे वडील हे क्रॉफर्ड मार्केटमध्ये आंब्याचा व्यवसाय करायचे. आता मीही करतो तो. आणि ते
पहिल्यांदा सुरुवातीला तिथे हमाली करायला आले गावावरनं, पण ते हमाली करता करता त्यांनी त्यांच्या अंगभूत हुशारीमुळे ते शेवटी व्यापारी झाले. अच्छा. आणि ते मला सतत मार्केटला घेऊन जायचे लहानपणापासून. म्हणजे मला वाटतं नेहरू किती साली वारले? 64 साली. 64. हां, त्या दिवशी 27 मे 64ला मी मार्केटमध्ये होतो. मला ते चित्र अजून आठवतं आहे. अच्छा. ते चित्र असं होतं की सगळ्या गाड्या वगैरे बंद झाल्या होत्या, ते सगळं ट्रक थांबले होते, ते उन्हामध्ये आंबे तापत होते. मग आमचे वडील संध्याकाळी जरा अंधार झाल्यावरती गाडीवर चढले, रशी खोलली आणि ते पेट्या उतरवून घेतल्या. म्हणजे का तर आमच्याकडे जो माल पाठवणारा शेतकरी आहे त्याचं नुकसान होऊ नये. हो. अच्छा. म्हणजे तिथे मार्केटला जायचं साधं कारण म्हणजे भेळ मिळायची आणि पेढा मिळायचा. भेळवाला आला की शेठचा मुलगा भेळ लगेच त्याला मला द्यायची. पेढेवाला तो आपटत आला काय त्याची संदूक की ते पेढा मिळायचा. त्यामुळे मला ते पेढ्याचं आणि भेळीचं अट्रॅक्शन म्हणजे मी जायचो खरा, पण त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तिथे मार्केटला, तर हे प्राक्तन आहे, 4 भाऊ आहेत आमचे, पण 4 भावांपैकी मलाच ते न्यायचे. आणि मग तिथे 18 पगड जातीचे मराठी लोक, म्हणजे नाशिकचा वेगळा, कोल्हापूरचा, साताऱ्याचा, पुढे अमरावतीचा, सगळे तिथे असायचे. आणि अख्खा युपी जो राज्य आहे त्यातल्या प्रत्येक शहरातला माणूस तिथे असायचा. वेगवेगळे तिथे. म्हणजे त्यामुळे अलाहाबादचा कसा हुशार असतो, 100 पढा और एक प्रतापगडा, प्रतापगडची माणसं किती हुशार असतात. मग आजमगडचा कसा माणूस असतो, मग गोंडा जिल्ह्याचा कसा माणूस असतो, हे सगळं जे आहे ना बारीक 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 गोष्टी सहज आता त्या रिकलेक्ट होत आहेत. त्यावेळी काय आपण तेच म्हणून काय केलेलं नव्हतं, जाणीवपूर्वक काय केलं नव्हतं. त्याचप्रमाणे आता सहज भाऊ आला का नाशिक, नाही आला का नाशिक. आता नाशिकच्या माणसाला तुम्ही विचारा, त्याला सांगा 15 ते 20 आकडे मोज, 15, 16, 17, 18, 19 म्हटलं की तो उत्तर महाराष्ट्र. काय भाऊ म्हटलं का तो नाशिकचा. त्याच्यानंतर समजा तुम्ही त्या याला कोणाला आकडे मोजा सांगा, कोल्हापूरकडचा असेल तर त्याला 75, 76, 77, 88 म्हटलं का हा आलाच. कोल्हापूर म्हणजे कसं आहे, निवांत. सांगली म्हणजे तिच्या रांड्याच्या, मी ते माझ्या बापाला सांगितलं, बाप रांडेचा, बाप पोराला रांडेचा म्हणतोय, पोरगा बापाला रांडेचा म्हणतोय, आणि त्यातून दोघांनाही काही वाटत नाही. ही भाषेची गोडी जी आहे ना, ते करून राहिलो, बघून राहिलो म्हटल्यानंतर आपल्याला सुरुवातीला इतकं गोड. खरंच विदर्भीची भाषा तर प्रचंड गोड आहे. ते जे बोलतात त्यांच्यामध्ये जो लहजा आहे आणि त्यातून ते व्यक्त होतात. मुळात भाषेचं सर्वात पहिलं हे काय आहे, ध्येय काय आहे की व्यक्त होणं. संवाद साधला जाणं. ते व्यक्त होताना इतक्या सुंदर पद्धतीने व्यक्त होतात. मग मंगलगाणीच्या सगळ्या आम्ही मंगलगाणीचे जवळजवळ 2100 प्रयोग केले आत्तापर्यंत, फक्त मंगलगाणीचे. तर त्यानिमित्ताने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो. त्यावेळी सुद्धा तिथे कसं आहे, महाराष्ट्राची परिस्थिती काय, आम्ही शेतकरी होतो, त्यामुळे देशावरची शेती, कोकणातला आमचा व्यापार असल्यामुळे कोकणातली शेती, आणि त्याचबरोबर तिथलं राजकीय वातावरण सगळ्या महाराष्ट्राचं हे जाता जाता बघायला मिळालं. ते आम्ही नानाजी कडा म्हणून एक साखर कारखाना आहे, तिथे आम्ही कार्यक्रम करायला गेलो. मी म्हटलं आमची व्यवस्था राहायची कुठे? अहो VIP गेस्ट हाऊसमध्ये. तर VIP गेस्ट हाऊसमध्ये आम्ही पण गेलो तिकडे, आणि VIP गेस्ट हाऊसमध्ये काय सारवलेलं सगळं एक घर होतं. बरं, हरकत नाही, सारवलेलं घर आहे, त्यांनी गाद्या टाकल्या होत्या, आम्ही झोपलो. आता मध्येच कोणतरी एक बाहेर लाईट बंद केले, मध्येच कोणतरी उठला आणि उठून त्याने लाईट लावला तर सगळे मुंगळे. अरे बापरे. साखर कारखाना आणि VIP गेस्ट हाऊस. मग आता त्यांच्या दृष्टीने जे VIP गेस्ट हाऊस आहे ते आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. तत्कालीन परिस्थितीमध्ये तुमची चांगल्यात चांगली व्यवस्था केली असं त्या MDने मला सांगितलं. त्यामुळे ते सगळं जिरून गेलं. तेव्हा हा जो भाषेचा जो सौंदर्य आहे, भाषेचे म्हणजे कोकणामध्ये काय सांगणार तुमका शेठ, आता आम्हाला तिकडे शेठ म्हणतात, आम्ही आहोत घासलेट पण म्हणतात शेठ. तर ते काय सांगणार तुमका, चिंता नाही तुमका आणि पंचायत नाही आमका, असली का झालं. म्हणजे ते तिथे ठोस पडेल. मालवणी भाषा कोकणामध्ये जो माणूस बोलतो त्याच्यापेक्षा जास्त, याच्यापेक्षा जास्त अक्कल कोणाला नाही, अशा पद्धतीने तो बोलतो. तर पण कोकणातली माणसं अतिशय म्हणजे इतकी सुमधुर आहेत ना, आणि खऱ्या अर्थाने त्यांना पाहुणचार किंवा म्हणा किंवा प्रेम किंवा प्रामाणिकपणा याने ते खचून भरलेले आहेत. क्या बात. कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी,
काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची या जवळून मापवा, हिच्या धोवाला कोकण दाखवा. अय्या हो अय्या हो अरे नाखवा हो नाखवा. क्षितिजापर्यंत हिरवं रान, त्याच्या पलीकडे डोंगर, मग तो फेसाळणारा समुद्र. आणि गदिमांनी किती सुंदर वर्णन केलं की उंची माडांची जवळून मापवा. म्हणजे ही माणसं जी आहेत ना ती माडाच्या उंचीची आहेत, पण जवळ जाऊन बघा. मैत्र से है शब्द सुरांचे. अशोकदादा, या गाण्यावरनं मला जरा तुम्हाला असं विचारायचं, म्हणजे हे गाणं गायलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी, म्हणजे शास्त्रीय संगीतातलं एक काय म्हणतो आपण खूप मोठं नाव. तुम्ही गाणं कुठेही शिकलेलं नाही आहेत, म्हणजे शास्त्रोक्त म्हणूया आपण की हा काय काळी आहे किंवा हा काय राग भूप आहे, पण तुम्हाला राग अचूक ओळखता येतात. म्हणजे त्यातलं शास्त्र नसेल कळत, तो प लागला का ग लागला का. आणि तुमची जी आवड आहे, म्हणजे तुम्ही सुरेश बाबू माने यांचा यमन ऐकला आहे, आणि त्यांच्यासारखा यमन कोणी गात नाही असं तुम्ही सांगता. तुम्ही किशोरीताईंना भेटता, त्यांना नमस्कार करता आणि सांगता की तुमच्यासारखा भूप कोणी गात नाही. तर हे शास्त्रीय संगीताचं वेड तुमच्यामध्ये कसं काय निर्माण झालं, किंबहुना म्हणजे हे राग ओळखणं हे कसं काय कुठून आलं? म्हणजे नाही काय आहे, मी 8वीला चिकित्सकला गेलो ना, तर सुरेश भिडे म्हणून आमचा करेलवाडीमध्ये राहायचा. हां. आणि तिथे गेलो की बालगंधर्वांची ती रेकॉर्ड असायची त्यांच्याकडे. बालगंधर्व आणि वसंतराव देशपांडे पहिल्यांदा मी तिथे ऐकली. अच्छा. तर त्यांचे वडील आहेत ना, ते बालगंधर्वांचं गाणं लागलेलं असताना डोळे मिटून, आलं लक्षात, डोळं मिटून ते ऐकत असायचे. आणि ते संगीत, नाट्यगीतं वगैरे मी कधीच ऐकलेली नव्हती आमच्या लालबागमध्ये. लालबागमध्ये कडत चल ग हरणे तुरु तुरु, चिमण्या उडती भुरू भुरू, चल ग हरणे तुरु तुरु, चिमण्या उडती भुरू भुरू, भर 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 पाय उचल, चल रान मळ्याची वाट धरू, चल ग हरणे तुरु तुरु, चिमण्या उडती भुरू भुरू, चल ग हरणे तुरु तुरु. गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमेना गोकुळात पावा, उडतो डोळा डोळा बाई डावा, उडतो डोळा डोळा बाई डावा, उडतो डोळा डोळा बाई डावा. ही अशी गाणी ऐकलेली. सिनेमा संगीत तर भरपूर ऐकलं, कारण आमच्याकडे रंगारी बदक शाळेमध्ये एवढे लाऊडस्पीकर लागायचे. तर त्याच्यामध्ये एक पद्मा रेडिओ आणि एक कल्पना रेडिओ असे दोघांचे ते रेकॉर्ड लावायचे. ते त्यांची कॉम्पिटिशन असायची. आणि ते जास्तीत जास्त आपल्याकडे थाळ्या कशा येतील, थाळ्या म्हणायचो त्याला आम्ही, बांगड्या म्हणायचो. आता त्याला काय आपण म्हणतो, रेकॉर्ड्स म्हणतो. तो पण एक रेकॉर्डच आहे की त्यावेळी आम्ही हे म्हणायचो. आणि ते लावलं जायचं आणि ती गाणी सतत 24 तास चाललेली असायची. आमच्या रंगारी बदक शाळेमध्ये एंटरटेनमेंटचं एकमेव साधन आणि शो ऑफ करण्याचं, म्हणजे आम्ही किती मोठे आहोत, की आमच्या पूजेला लाऊडस्पीकर लावला, आमच्या घरामध्ये सत्यनारायण होता त्याला लाऊडस्पीकर लावला. अहो एकदा एकाचा कुत्रा मेला, त्याचं श्राद्ध होतं, त्याला पण लाऊडस्पीकर ठेवला होता. आणि वस्तुस्थिती सांगतो बरं, 16 चाळीमध्ये हौशे एवढे, आमच्याकडे रेडिओ मात्र एकच होता. अख्ख्या 16 चाळीमध्ये बेंडखळे म्हणून होते. अच्छा. त्यांच्याकडे रेडिओ होता. आता प्राक्तन परत कसं आलं की अख्ख्या 16 चाळीमध्ये एक रेडिओ असलेलं बेंडखळ्यांचं घर आमच्या घरासमोर होतं. त्यामुळे ते रेडिओ ऐकायचा. मग आमची आई काम सोडून भांडी घासत असेल तर भांडी ठेवून ते एखादं गाणं लागलं की ते ऐकायचे समोर. मग नंतर आम्ही रेडिओ घेतला, तो भाग वेगळा. परंतु म्हणजे त्या बेंडखळ्यांच्या रेडिओमध्ये भातुकलीच्या खेळामधले, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी.
16 चाळीमध्ये ज्यावेळी हे गाणं रात्री 10च्या कार्यक्रमात लागायचं त्यावेळी चिडीचिप असायची, निशब्द. प्रत्येकजण ते गाणं ऐकायचा. म्हणजे ह्या गाण्यामध्ये, ह्या संगीतामध्ये किती ताकद आहे याची प्रचिती अशी प्रत्येक वेळी येत गेली. ज्यावेळेला ते बालगंधर्वांचे रेकॉर्ड्स ऐकत होते वसंत, त्यावेळी माझ्या जीवनामध्ये ते पहिल्यांदा आले. आणि त्याच्यानंतर मी बडे गुलाम अली खान साहेबचा दरबारी कानडा ऐकला. अच्छा. आणि मग मात्र मी म्हणजे वेडाच झालो. मग मला क्लासिकलची आवड लागली. मी कुठचंही आता एवढीशी सगळी गाणी आता आपण कार्यक्रमातून म्हणतो किंवा काय, मला कुठेही पुस्तक बघायला लागत नाही किंवा कुठेही काय आठवावं लागत नाही स्केल सकट. परंतु त्यामुळे ते जे ऐकलं त्याच्यानंतर मी ऐकताना मला ही गाणी मी कधी ऐकत नाही, टेप रेकॉर्डर लावलं एखादं गाणं बसवण्यासाठी सुद्धा करत नाही, पण ही गाणी मात्र मी ऐकली. म्हणजे किशोरीताईंचा तुम्हाला किस्सा सांगतो. आम्ही ते माणिक मोतीच्या वेळेला त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला मी गेलो आम्ही. तर ते सहज बोलता बोलता मी किशोरीताईंना मी धाडस केलं. म्हटलं क्लासिकलची चर्चा चालली होती आणि त्या खूप रिलिजियसली बोलतात, एखाद्या गोष्टीवरती त्या खूप रिलिजियसली बोलतात. आणि शी वॉन्टेड टू नो की तुम्हाला काय वाटतं. तर मी म्हटलं तुमचा भूप आणि बागेश्री खूप खूप मला आवडतो. मी ते सहेला रे आमिल गाये, सहेला रे आमिल गाये, मी तल्लीन होतो. फार छान. अच्छा, का तुम्हाला आवडतात. पण म्हटलं तुमचा मालकंस मला काय एवढा असा वेळ लावत नाही, असं हे तुम्ही त्यांना सांगितलं. अरे बापरे. तर त्यांनी इतक्या म्हणजे छानपणे घेतलं. का 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 अहो म्हटलं का ते मला नाही सांगता येत. मला एवढंच माहिती आहे की हे दोन जर तुमचे आवडतात तर मग तुमच्याबद्दल माझा काही ग्रह वेगळा नाही. मग त्याच्यानंतर हा आवडत नाही. त्यांना आम्ही ज्यावेळी माणिकरत्न पुरस्कार दिला त्यावेळी त्यांनी स्टेजवरनं मालकंस गायला आणि त्यांनी सांगितलं अशोकसाठी मी आज गाते आहे. आणि इतका सुंदर गायला की ते शेवटी कसं आहे माहिती आहे ना की एखाद्याला चॅलेंज घेतलं. तर मालिनी राजूरकर आहेत ना, ते जो तुम हमको जगन पिया जा जा रे अपने मंदिर, हे इतकं आवडायचं मला. त्याच्यानंतर ते आमीर मोरे आमीर ओ रे औलिया निजामुद्दीन, औलिया निजामुद्दीन आमीर तुम रे बिना दूजा जगमो नहीं आसुरों में हो आमीर. हे हा धानी ऐकल्यानंतर मी इतका वेडा झालो की मी मालिनी राजूरकरांचा फोन नंबर काढला. त्या हैदराबादला असायचे. त्यांचा आता त्यावेळी लँडलाईन होते. तर मी एकदा फोन केला, तो त्यांच्या मिस्टरांनी उचलला. ते म्हणाले मालिनी ते आता नाही आहेत. परत दुसऱ्या आठवड्याला फोन केला, ते म्हणाले मग ते परत काहीतरी काय सांग. मी म्हटलं मला फक्त मालिनी राजूरकरांशी दोन शब्द बोलायचे आहेत. आणि शेवटी असं झालं की त्यांनी मालिनीताईंकडे फोन दिला आणि मालिनीताईंकडे मी त्या वेळेला ह्या सगळ्या शास्त्रीय संगीताबद्दल मला काही कळत नाही, खरंच कळत नाही. म्हणजे हा काय विनयाने म्हणत नाही आहे, मला खरंच कळत नाही आणि कळत नाही म्हणूनच मला वळत नाही. त्यामुळे त्यांना मी त्यांच्याशी बोलल्यानंतर मग मात्र आमची दर महिन्याला 1-2 वेळा मालिनी राजूरकरांशी मी खूप बोललो. ते पु ल देशपांड्यांकडे मी गेलो. ते आता तुम्हाला तुम्ही ते सांगताय म्हणून मला आठवलं. ते आम्ही माणिक मोती बसवत होतो आणि ते सगळं कार्यक्रम झाल्यानंतर भक्ती बर्वे त्या म्हणाले की अशोक तुम्ही ना PL ना भेटले पाहिजे, PL काकांना. अच्छा. तर PL काकांना भेटायचं. आता कसं काय मग ते भक्तीने ते भक्तीला काय सगळं सहज शक्य होतं. तिने ते जुळवून आणलं. मग आम्ही घरी गेलो तर सुनीताबाईंनी आम्हाला सकाळी 8:45 ते 9 अशी वेळ आखून दिली होती. आणि पुण्याला मी गेलो, 8:45ला त्यांच्याकडे पोचलो आणि शेवटी 1:45ला बाहेर पडलो. इतकं पुलंचं आमचं सख्य झालं आलं लक्षामध्ये. तर इतकं म्हणजे शेवटी नंतर मी पुलंच्या मांडीवर हात ठेवून बोलत होतो त्यांच्याशी. कारण काय झालं, पुलंनी गेल्या ना अरे मी तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे. तर मला वाटलं साधारण समोरच्या माणसाला इज करण्यासाठी त्यांना असे काही मोठी माणसं करतात युक्त्या.
तर ते मी आपलं तसं समजून त्यांच्याशी बोलत होतो. तेवढ्यात ते सुनीताबाई आल्या. अहो पाहिलं म्हणजे काय, यांचा आपण इंटरव्ह्यू पाहिला दूरदर्शनवरचा. अच्छा. दूरदर्शनवरचा 90 साली घेतलेला इंटरव्ह्यू बर, पु ल बर, देशपांडेंनी पाहिला होता. बर बर. आणि मी आज दूरदर्शनवरती अगदी त्याच्याप्रती एक कृतज्ञता भाव म्हणून सांगतोय की पु ल देशपांडेने मला सांगितले, मला आयुष्यात 3च इंटरव्ह्यू आवडले दूरदर्शनवरचे, एक सितारा देवीचा, एक राजकुमारचा आणि एक तुमचा. क्या बात आहे, क्या बात. हा दूरदर्शनचा खरं म्हणजे सन्मान आहे. आणि मग शेवटी ते बरंच झाल्यानंतर मी खूपच मोठा काहीतरी संगीतकार आहे आणि मी असं त्यांचं साधारण एक हे आभास निर्माण करण्यात मी यशस्वी झालो. मग ते शेवटी म्हणाले की तुम्ही कोणाकडे गाणं शिकलात. आता म्हटलं आता ही खरी पंचायत. ही खरी पंचायत आहे. म्हणजे कसं आहे, खोटं बोलायला काय हरकत नाही, पण हा माणसासमोर खोटं बोलून पचणार पण नाही आणि आपण याच्याशी खोटं बोलू नये. म्हटलं मी कोणाकडे गाणं शिकलो नाही. बरं झालं म्हणाले. अरे कारण जे गाणं शिकतात ना युनिव्हर्सिटीत, दे नो द हिस्ट्री ऑफ म्युझिक. दे डोंट नो दॅट म्युझिक इटसेल्फ इज अ मिस्ट्री. असं पुलंनी सांगितल्यावरती म्हणजे हे जे आयुष्यात कॉन्फिडन्स वाढण्याचे काही काही क्षण असतात की ज्याच्यामुळे आपण आपल्यावरती जबाबदारीचं ओझंही घेतो. हो खरं आहे. की ज्या अर्थी पुलंनी 1:45 ते 1:45 आणि मग सुनीताबाईंनी 15 मिनटं दिली असताना एवढा वेळ, एवढंच नाही तर जाता जाता, हंडे तुम्ही आज आल्यामुळे हा खुश आहे, तुम्ही परत परत या. हे सगळं परत परत येण्याची परिस्थिती राहिली नाही. नंतर ते थोड्याच दिवसात ते गेले. परंतु अनेक चांगल्या चांगल्या लोकांनी या माझ्यावरती खरं म्हणजे कृपा ठेवलेली आहे. मला असं वाटतं हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे तुम्हाला की सुनीताबाई आणि पु ल सांगतात की तुम्ही पुन्हा पुन्हा आमच्याकडे येत राहा. हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. मैत्र से है शब्द सुरांचे. तुम्ही कॉलेजमध्ये एकदम काय म्हणूया आपण, म्हणजे सगळ्यांना सांगायचं नसेल पण इथे आम्हा मंडळींनी सांगायला हरकत नाही, विशेषतः मुलींमध्ये अशोक खांडे, पिकनिकला अशोक पाहिजेच अशी सगळी डिमांड असायची. तुम्हाला काय मिळते, ते कारण काय? त्यावेळी जे भाव देतात ना त्याच्यातली एकही आपल्या आयुष्यात नंतर येत नाही. त्यामुळे तसं काय तुम्ही समजू नका. नाही, मी आपलं परंतु काय होतं, साधारण पिकनिकला गाणी गाणारा माणूस, नकला करणारा माणूस याला डिमांड असते. बरं, ते सगळं जे असतं आपल्याला स्वतःला वाटत असतं की ते आपल्याकडे बघतायत आणि ते बघतात हे नक्की, पण ते टाइमपास म्हणून बघत असतात. पण पिकनिक स्टार होतो मी. हे खरं आहे. शाळेपासून कॉलेजपासून मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने, सपने चुने हैं अपने, कुछ घर के कुछ घर के, मेरी आंखों के साए चुराए नशीली यादों में. ओ मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने, सपने चुने हैं अपने. हे गाणं मी शाळेत नेहमी मला म्हणायला लावायचे, कारण त्यावेळी तो राजेश खन्नाचा पिक्चर आला होता, ते सगळं फेमस झालं होतं. त्यामुळे मग ते आता साधारण गाणं आपल्याकडे महाराष्ट्रात एक फार चांगली प्रथा आहे बरं का, की कोणीही गायला, थोडाफार बेसूर गायला तरी लोक टाळ्या वाजवतात आणि मग त्याची छाती भरून येते की बस आता माझ्यासारखा गायक कोणी नाही. त्याप्रमाणे मलाही वाटायचं. त्यामुळे त्यानंतर पिकनिकला अनेक वेगवेगळी गाणी बनवायची, अनेक वेगवेगळ्या प्रकारे एंटरटेन करायचं, काही विनोद सांगायचे. मी ते गीत रामायणसुद्धा केलं होतं. म्हणजे राम सीतेला बघतो त्यावेळेला मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई मस्तानी कब आएगी तू, बीत जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. असं ते सगळं बनवायचं आणि तिथे सादर करायचं. त्यातून माझी जी आता दंगल गाणी जी कॅसेट आहे त्याच्यामध्ये ही सगळी गाणी त्याच्यातूनच आलेली आहेत, म्हणजे त्या तिथे तयार झालेली आहेत. या मंगल गाणी दंगल गाणी विषयी विचारायचं, पण एक मुद्दा असा विचारायचा आहे की तुमच्यामध्ये अभिनय गुण आहे. मी असं मगाशी पण म्हटलं, तुम्ही कॉलेजमध्ये तुमचे जे प्राचार्य होते म्हणजे त्यांना तुमचा मुद्दा पटवून देण्यासाठी काच फोडली होती, हे खरं आहे? मला खरं का ते सांगा. म्हणजे त्याच्यामागे कारण काय होतं? ते ओरडले हे कारण होतं
की तुमचा मुद्दा तुम्हाला पटवून द्यायचा आहे ते कारण होतं, की आंबा त्यांनी रिप्लेसमेंट मागितलं हे कारण होतं? काय होतं? असं काही नाही ना. मी टेबल टेनिसचा चॅम्पियन होतो. अच्छा. मी टेबल टेनिस काय झालं, चिकित्सकमध्ये मी गेलो, हां. तर तिथे टेबल टेनिस हा प्रकार मी पहिल्यांदाच आयुष्यात बघितला 8वीला. आणि मी त्याला म्हटलं बॅट दे. तर सुकटणकर म्हणून आंबेवाडीतला मुलगा होता. सॉरी हा, एक गिरगावची स्टाईल हा. हे गिरगावचे होय, आहेत. अच्छा. सॉरी हा, याला बॅट नाही म्हणत, त्याला रॅकेट म्हणतात. हो. आलं लक्षात. तर मला ते अपमानास्पद वाटलं थोडंसं. पण मग मी रितसर आमच्या MLWB म्हणजे महाराष्ट्र लेबर वेलफेअर बोर्डच्या याच्यामध्ये टेबल टेनिस शिकायला गेलो. तिथे मग मी चॅम्पियन झालो. त्यांच्या टीममधून खेळू लागलो. अच्छा. शाळेच्या टीममधून खेळू लागलो. म्हणजे आज प्रकाश पंजाबी आणि कमलेश मेहता माझे अजूनही मित्र आहेत. हो. अच्छा. कमलेश मेहता बरोबर मी होतो. कमलेश मेहताला मी हरवलेला आहे त्यावेळेला. ते मी हरवलं माहिती, तो त्यावेळेस नवीन होता म्हणून असेल कदाचित. परंतु टेबल टेनिस मी चांगला खेळायचो. आणि कॉलेजला मी गेलो आणि मी माझं टेबल टेनिसच्या टीममध्ये नाव घेण्यासाठी नाव दिलं आणि माझं काही सिलेक्शनच नाही झालं. अच्छा. बरं, सिलेक्शन नाही झालं कसं झालं? मग मला खेळवलं आणि मी कोणावर हरलो म्हणून सिलेक्शन नाही झालं असं काही नाही झालं. मी प्रचंड डिस्टर्ब झालो. बरं, लेक्चर न अटेंड करण्याची सवय असल्यामुळे डायरेक्ट प्रिन्सिपलकडे किंवा शिक्षकांकडे जाणं जरा थोडंसं कठीण वाटायचं. माझ्याकडे काय बघताय लेक्चर न अटेंड करणं? ते प्रेक्षकांना सांगा ना. नाही, लेक्चर न अटेंड केलेली मुलं जास्त मोठी होतात. हां. तर मी आमचे व्हाईस प्रिन्सिपल तेवढे होते येवलेकर सर, चिंत्र येवलेकर, जे माझ्या आयुष्याचे म्हणजे ज्यांना म्हणतो आपण कर्मदाते. हां. तर त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांना मी समजावून सांगत होतो की माझं नाव नाही आहे टीममध्ये आणि मी चांगला खेळतो आणि असं करता करता ते शांतपणे म्हणजे एकदम कोल्ड ब्लडेड माझ्याशी बोलत होते. माझ्या रागाचा पारा चढत होता आणि ते मात्र शांतपणे समोरून. आणि असं बोलता बोलता मी मूठ आपटली त्यांच्या टेबलवर. काच होती, ती काच फुटली. ते शांतपणे म्हणाले, ज्या अर्थी काच फुटली त्या अर्थी तुमच्या बोलण्यात काहीतरी सत्य असेल. आणि मग मला सांगितलं की ठीक आहे, हे आता 5 जणांची टीम आहे ना, 5व्या नंबरवर याला खेळवा आणि हा जिंकला तर याला 5वं नाव द्यायचं. मी म्हटलं असं नाही, मी पहिल्या नंबरवर खेळणार. अर्थात कसं आहे, दरवेळेला आपल्याला कळतं ना की आपला गेम कसा आहे ते. मला तिथली सगळी मुलं माहिती होती. मग मी पहिल्या नंबरवर खेळलो, त्याला हरवलं आणि त्यांना सांगितलं की यावर्षी तुमची जी दिलेली आहे तीच टीम द्या, आपण पुढच्या वर्षी बघू. हां. त्याला कारण ते कसं होतं तर त्यामुळे मग ही त्यागाची आणि बलिदानाची वृत्ती माझ्यामध्ये तेव्हा भिनलेली होती. पण मला असं वाटतं की हा एक गुण आहे सगळ्यांना बरोबर सामावून घेण्याचा. तर आता ते आमचे वडील नेहमी सांगायचे, आमच्याकडे गडी होता मार्केटला, काही कामाचा नाही, नुसता आळशी, काही म्हणजे कामाचा काहीच नाही. मी म्हटलं याला कशाला ठेवल्याला बाहेर काढा. वडील सहज म्हणाले, अरे कदाचित आपल्याला जे काय मिळतंय ते त्याच्या नशिबाने मिळत असेल. क्या बात आहे. त्यामुळे मग मी सगळ्या माणसांना बरोबर घेऊन जाऊन, म्हणून आज एकही माणूस आमच्यातून गेलेला नाही. कारण आता मराठी चित्रपटांचा संगीतकार झालाय. अच्छा. तो आज चित्रपटाचं रेकॉर्डिंग सोडून इथे आलेला आहे. क्या बात आहे. अभिमानाची गोष्ट आहे. हा स्वतः संगीतकार आहे आमचा, हा स्वतः संगीतकार आहे. हे दोघे जण माझ्याबरोबर गेली 37 वर्ष आहेत. अशोक दादा, तुम्ही म्हणजे सगळ्यांविषयी सांगता, जरा त्यांचा परिचय सुद्धा करून द्या ना. यांचं नाव नारायण साळुंके. हे पूर्वी आम्हाला ओरडायचे, आता आम्ही त्यांना ओरडतो. आणि यांचा एवढा दरारा होता आणि अप्रतिम वाजवतात ते, त्यामुळे त्यांना आम्ही नेहमी घाबरायचो. हे अविनाश मयेकर अप्रतिम तबला वाजवतात. तबला अप्रतिम आहे म्हणून नाही, ते वाजवतात म्हणून. त्यांचं वादन अप्रतिम. आणि आमच्यातले एक अतिशय म्हणजे मला असं वाटतं की मग यांच्या इतकं सज्जन बनायचं असेल तर मला 7 जन्म घ्यावे लागतील. इतकं सज्जन व्यक्तिमत्व आणि सगळ्यांना प्रेरणा देणारं आणि सगळ्यांना प्रेमाने बरोबर ते योग्य वेळेला त्याला धीर देणारे, आधार देणारे हे भावेश पाटील. ऑडिशन्स द्याव्या लागतात, मग त्याला वाजवून दाखव, मग ते हे वाजव ते वाजव असं बरोबर आहे एखादं. याने नुसती मृदुंगावर थाप मारली आणि त्याला मी लगेच सिलेक्ट केला. म्हणजे थाप मारल्यावर माणूस तुमच्याकडे येऊ शकतो. तर म्हणजे थापा मारण्यात हुशार असले तरी योग्य ठिकाणी थाप मारली तर ती किती इफेक्टिव्ह असते ती भावेश पाटीलकडून. गोविंदराव हडकर म्हणजे शंकर जयकिशनकडे वाजवलेले आहेत. अरे वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. शारदा होते ना त्यांचे खास असिस्टंट. अच्छा. शंकर आजारी होते त्यावेळेला शंकरना दुसऱ्या मजल्यावरती
डोलीमध्ये बसून खांदा देऊन हे स्वतः हाडकर जात होते. हो अच्छा. म्हणजे इतका मोठा माणूस आहे तो. आणि त्यांना आम्ही लाडाने गोविंदराव म्हणतो. त्यांचं नाव गोविंदच आहे, बरं, गोविंदराव म्हणतो त्यांना. हां. हे संतोष वाघमारे हो. अप्रतिम हार्मोनियम वाजवतात, अप्रतिम गातात, अप्रतिम संगीत देतात. यांचं नाव आहे अविनाश पाटील. हे स्वतः कीबोर्ड वाजवतात, आमच्याकडे गातात आणि संगीत त्यांनी हल्ली भरपूर दिलेलं आहे. बरं बरं. बऱ्याचशा कोळी गीतांना त्यांनी संगीत दिलेलं आहे. रवी अल्लाट यांच्या इतका उंच आवाज कोणाचाच नाही आहे. हो. यांच्या इतका उंच आवाज फक्त त्यांचाच आहे. हां, अतिशय चांगले गातात. संगीतकार करण वावरे. करण वावरे आमच्याकडे आला त्यावेळेला एक लहान दाढी पण होतकरू. होतकरू मुलगा होता. दाढी त्याला नव्हती आली, मिशा आल्या नव्हत्या, परंतु त्याच्याकडे एक वेगळा स्पार्क होता हा मी जाणला. त्याच्याकडे त्याला रेकॉर्डिंगचा टेक्निकली प्रचंड मोठा सेन्स आहे. तो सेन्स हा उपजत असतो की कुठून शिकून येतो ते काही माहीत नाही, पण ज्याच्याकडे जे आहे ते मी वापरण्याचा प्रयत्न केला. ज्याच्याकडे जे नाही ते लपवण्याचा प्रयत्न केला. क्या बात आहे. आणि सगळ्यां मिळून एक चांगला कोरस उभा केला. क्या बात. आणि ह्या टीमला 37 वर्ष मी त्यांच्यामुळे मी आहे. आज ते आहेत म्हणून मी आहे. म्हणून आम्ही चौरंगचे भजन करी. खरंय. मी नाही चौरंगचं भजन करी, आम्ही चौरंगचे भजन करी. खरंय. चौरंगच्या मान आणि शान वाढवण्यामध्ये ह्या प्रत्येकाचा हातभार आहे, प्रत्येकाची साधना आहे आणि प्रत्येकाची लगन आहे. क्या बात. लगन महत्वाची क्या आहे. बात. धन्यवाद क्या बात. सगळ्यांना. अशोकदादा, आत्ता तुम्ही सर्व कलावंतांची ओळख करून दिली आणि आत्ता म्हणाल की 37 वर्षापूर्वी चौरंगची सुरुवात झाली. त्या अनुषंगाने एक प्रश्न म्हणजे आजचा आपला हा पहिला भाग त्या सांगतेकडे येताना गेली 37 वर्ष मराठी बाणा किंवा असे अनेक कार्यक्रम आणि साधारणपणे एका कार्यक्रमात एक कमीत कमी 100 कलाकार घेऊन तुम्ही फिरताय. म्हणजे ही गोष्ट खरंच सोपी नाही आहे. तर चौरंगची सुरुवात याविषयी थोडक्यात सांगा. आणि आत्ता पटकन तुम्ही काही म्हणजे ज्याला आपण निमिषार्धात म्हणतो असं पटकन तुम्ही मुकेशजींचं गाणं सुरू केलं. तर तुमचे आवडते गायक याविषयी पुढच्या भागात मी विचारणारच आहे, पण केवळ आजच्या आपल्या भागाची सांगता करायची म्हणून चौरंगची सुरुवात 100 कलाकारांना घेऊन फिरायची जी केली ती, आणि कुठलंही एक तुमच्या आवडीचं, मग मुकेश असतील, रफी साहेब असतील, किशोर कुमार असतील, कोणाचंही एक गाणं, आणि आजच्या आपल्या भागाची आपण सांगता करूया. आधी चौरंगची सुरुवात. चौरंगाची सुरुवात म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे की मी कॉलेजमध्ये असताना पसायदान ते कसाईदान, हां, म्हणजे ज्ञानेश्वरांच्या पसाईदानापासून पु ल देशपांडेंनी कसाईदान लिहिलं होतं. हां, 3 पैशाच्या तमाशामध्ये, होय. आता पैशात मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, कसाई दान हे, मद्यप्या हाती मद्य राहो, जुगारी जिंको तर सगळे डावो, तात्पर्य जो जे वांछिल तो ते लाहो, मनुष्य नामे जनावर. तेव्हा प्राणीजातवरनं ज्ञानेश्वरांपासून आत्तापर्यंत ह्या महाराष्ट्राची संस्कृती कशी बिघडत चाललेली आहे आणि कशी घडली आणि कशी बिघडली याचं सगळं कविताच्या म्हणजे कविता सदृश जी गाणी आहेत त्याच्यातून मंगलगाणी, दंगलगाणी, म्हणजे ज्ञानेश्वरांमध्ये तुकाराम, नंतर भारुडकर आपले एकनाथ महाराज, जनाबाई, असं करत करत शेतावरची गाणी, असं करत 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 आम्ही शेवटी ह्या कसाई दानापर्यंत येत होतो. मग आम्ही तो कार्यक्रम घेऊन लंडनला गेलो. अच्छा. लंडनला तिथे आम्ही मराठी कार्यक्रम केले 7. हां, प्रभाकर पणशीकरांचे आबा पणशीकर म्हणून भाऊ होते, ते लेस्टरला राहत होते. अच्छा. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की एक दिवस तुम्ही लेस्टरला या आणि कार्यक्रम करा. आमचा मराठी कार्यक्रम बसले नाही, म्हणाले इथे हिंदी करायला पाहिजे. अच्छा. आमच्या बऱ्याच जणांचे, आम्ही काय तो पण हिंदी कार्यक्रम केलेला नव्हता, पण आमची बरीच गाणी पाठ होती. त्यावेळेला काय यूट्यूब नव्हते किंवा तिथे कॅसेटही मिळण्याची काही शक्यता नव्हती. मग आम्ही त्यातल्या त्यात बसवली गाणी आणि मग तिथल्या लोकांना आवडते अशी लेस्टरला हिंदी कार्यक्रम केला, मन चाहे गीत. हो, अच्छा. मंगल गाणी, दंगल गाणीचे 7 प्रयोग करून आमच्या खिशातले 1,36,000 रुपये गेले होते. बापरे. ते लेस्टरमधल्या एका प्रयोगामध्ये वसूल झाले. इतका तिथे आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. तिथे लेस्टरला आम्ही साधारण मी चॉईस ठेवला होता असा की लोकांना नॉस्टेल्जिया म्हणजे देशाबद्दल किंवा आपल्या घराबद्दल किंवा आपल्या गावाबद्दल
लोकांना त्याची आठवण व्हावी अशी काही गाणी आम्ही निवडली होती. होठों पे सच्चाई रहती है जहाँ दिल में सफाई रहती है. हम उस देश के वासी हैं, हम उस देश के वासी हैं जिस देश में गंगा बहती है. होठों पे सच्चाई रहती है जहाँ दिल में सफाई रहती है. हम उस देश के वासी हैं, हम उस देश के वासी हैं जिस देश में गंगा बहती है. मेहमान जो हमारा होता है वो जान से प्यारा होता है. मेहमान जो हमारा होता है वो जान से प्यारा होता है. ज्यादा की नहीं लालच हमको थोड़े में गुजारा होता है, थोड़े में गुजारा होता है. अब हम तो क्या सारी दुनिया ये कहती है. हम उस देश के वासी हैं, हम उस देश के वासी हैं जिस देश में गंगा बहती है, जिस देश में गंगा बहती है, जिस देश में गंगा बहती है.